नमस्कार कास्तकार बांधवांनो, शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपला मित्र उदय लाड आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर कास्तकार बांधवांनो, तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता नाफेडमुळे प्रचंड बदलणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता नाफेडमुळे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार। पण देशांतर्गत बाजारामध्ये आता नाफेडमुळे सोयाबीनचा बाजार हो का प्रचंड बदलणार। या बदलामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता नाफेडमुळे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण देशांतर्गत बाजारामध्ये आता नाफेडमुळे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव का बदलणार। नाफेडमुळे भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा किती बदलणार व या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या बाजारावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आणि नाफेडमुळे जो बदल बाजारभावात होणार या बदलामध्ये मग भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की घटणार, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर। तर बघा कास्तकार बांधवांनो, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी जी बाजारभाव पातळी ती किती आहे बरं? ती आहे 3700 ते 4000च्या दरम्यान। आता झाले कसं तुम्हाला सांगतो की नाफेड म्हणजे काय पहिले समजून घ्या। नाफेड ही एक अशी संस्था आहे जी सरकारी आहे। सरकार मार्फत ही संस्था काय करत असते, हमी भावावरती आपल्याला सोयाबीन म्हणा, गहू म्हणा, तूर म्हणा, हरभरा म्हणा यांची खरेदी करत असते। आता ही जी खरेदी व्हायली, समजा आता कसे की नाफेडकडे असणारी गोडाऊनची मर्यादा आहे आणि सध्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन आहे। आणि झाले कसं तुम्हाला सांगतो की हे जे सोयाबीन सध्या गोडाऊनमध्ये, तर इथं प्रॉब्लेम कसा व्हायला की आता हरभऱ्याचा हंगाम आलाय, तुरीचा पण आहे, गव्हाचा पण आहे, तर गोडाऊन आपल्याला खुले करणं गरजेचे, तरच हमी भावावरती गव्हाची म्हणा, तुरीची म्हणा, हरभऱ्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होईल। म्हणून नाईलाजानं नाफेडला काय करावं लागणार आहे, इथं विक्रीसाठी सोयाबीन काढावं लागणार। आता जसं जसं नाफेड विक्रीसाठी हे सोयाबीन काढणार तसा तसा बाजारावरती याचा प्रतिकूल परिणाम होणार। याचं कारण समजून घ्या। कारण पहिल्यांदा जो बाजार आहे तो दबावात आहे। दबावात असलेल्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विक्री सुरू झाली आणि तीही विक्री नाफेडने केली, कारण नाफेडकडे सगळ्यात जास्त साठा आहे आणि नाफेड काय करणार, 4892ला खरेदी केले, 4100 4200च्या बाजारावरती विक्री करणार आणि ही विक्री जसजशी वाढत जाईल तसा तसा भाव पुन्हा उतरत जाईल। आणि म्हणून येथून पुढे बाजारभाव जर 200 न 15 तारखेनंतर घसरले आणि बाजारभाव पातळी 3500 ते 3800च्या दरम्यान आली, तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको। मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे, विक्री तरी कधी करावी। लक्षात घ्या, आता वाढ बघण्याची वेळ संपलेली आहे, त्याच्यामुळे एकच काम करायचं, तुम्हाला लवकरात लवकर इथून एक्झिट व्हायचे। 4041 39 जो काय बाजारभाव मिळेल इथं विक्री करून टाका, ओरिजिनल पावती घ्या, ज्याच्यामुळे भविष्यामध्ये भावांतर योजना जर लागू झाली तर आपल्या सर्व कास्तकार बांधवांचा होणार 100% फायदा।
पण थांबल्यानं तुम्हाला सांगतो खूप तुम्हाला पेमेंट वाढून मिळेल. मी तर म्हणतो ना, वाढण्यापेक्षा घटण्याची शक्यता आहे. म्हणून येथून पुढे लवकरात लवकर विक्री करून मोकळं व्हावं हीच आपणास विनंती. भविष्यात देशातील बाजारात बाजारभाव पातळी जी सोयाबीनची ती कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर अशाच पद्धतीने मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.